नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या माझी शाळा यूट्यूब चॅनलवर। आज आपण पोलीस भरती 2025 साठी जे कागदपत्रे लागणार आहेत ते या व्हिडिओमध्ये बघूया। तरी व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्याकडून कोणते कागदपत्रे राहू नये। तर चला सुरू करूया। सर्वात पहिले तर तुम्ही पोलीस भरतीसाठी 12वी पास खूप महत्त्वाचे आहे। 1. आधार कार्ड। तुमच्या आधार कार्डवर तुमचा आताचा फोटो अपडेट केलेला असावा। 2. पॅन कार्ड। 3. 10वी पास सर्टिफिकेट। 4. 10वी पास बोर्ड सर्टिफिकेट। बोर्ड सर्टिफिकेट आणि पासिंग सर्टिफिकेट वेगवेगळे असते, लक्षात ठेवा। हे तुम्हाला तुमच्या शाळेत भेटून जाईल। पोलीस भरती वेळी तुम्हाला काही प्रॉब्लेम नको। 5. 12वी पास सर्टिफिकेट। 6. 12वी पास बोर्ड सर्टिफिकेट हे पण तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये भेटेल। 7. शाळा सोडल्याचा दाखला। हे पण खूप महत्त्वाचे आहे। जर तुम्ही कॉलेजमध्ये जमा केले असेल तर कॉलेजमधून बोनाफाईड घेतले तरी चालेल। 8. जातीचा दाखला। 9. नॉन क्रिमिलेअर ज्यांची कास्ट SC आणि ST मध्ये येतात त्यांच्याकडे हे कागदपत्र नसेल तरी चालेल, पण बाकी सर्वांनी हे कागदपत्र काढायचे आहे। 10. डोमिसाईल। हे सर्टिफिकेट सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहे, तरी पोलीस भरतीच्या आधी सर्वांनी हे सर्टिफिकेट काढून घ्या। 11. फोन नंबर। जो तुमचा नंबर प्रत्येक वेळी चालू असतो आणि त्या नंबरवर SMS येतात तोच नंबर तुम्हाला द्यायचा आहे। 12. ईमेल ID। मित्रांनो, तुम्हाला जे ग्राउंड आणि लेखीसाठी तारीख आणि ठिकाण कुठे आहे ते तुम्हाला तुमच्या ईमेल ID मुळेच समजणार आहे, कारण तुम्हाला ते कॉल किंवा व्हॉट्सॲपला मेसेज नाही करणार। तुम्ही जो फॉर्मवर ईमेल ID दिले त्यावरतीच मेसेज येणार आहे। फोटो तुम्ही 5 ते 6 फोटो सोबत ठेवा आणि तुमचा फोटो जास्त जुना नसावा। जर तुमची MSc IT झाली असेल तर ते सर्टिफिकेट सुद्धा घेऊन जाऊ शकता। जर झाली नसेल तर तुम्हाला ते वेळ देतात, भरती झाल्यावर सर्टिफिकेट काही दिवसांनी द्यावे लागते। ड्रायव्हिंग लायसन्स 2 व्हीलर आणि 4 व्हीलर हे तुम्हाला भरती झाल्यावर पण काढले तरी चालेल। वरील सर्व सर्टिफिकेट कागदपत्रे लवकर काढून ठेवा। पोलीस भरती वेळी तुम्हाला कोणत्या कागदपत्रेचा अडथळा येऊ नये। पोलीस भरतीबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सपोर्ट करा आणि सर्वांना पोलीस भरतीसाठी बेस्ट ऑफ लक। धन्यवाद।